मूर्ति आद्य वेद प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा। सर्वांना नमस्कार। बाबा मुक्तानंद आणि त्यांचे गुरु भगवान नित्यानंद, भगवान नित्यानंदांचे असंख्य शिष्य होते आणि त्यातलेच बाबा मुक्तानंद की ज्यांनी पूर्णतः भगवान नित्यानंदांनी जे मार्गदर्शन त्यांना केलेलं होतं आणि त्या मार्गदर्शनानुसार त्यांनी पूर्णतः जे आपल्या गुरूंनी मार्गदर्शन केलेलं आहे त्या मंत्राचं अनुसंधान करून त्यांनी पूर्णतः आत्मासो परमात्मा, आत्मअनुभूती, परमात्मा अनुभूती ही अवस्था त्यांनी गाठली। भगवान नित्यानंदांचे अनेक शिष्यांप्रमाणेच हे एक शिष्य असून सुद्धा त्यांनी ती अवस्था गाठली आणि सर्वांच्या समोर एक आदर्श ठेवलेला आहे की आपण आपल्या गुरूंच्या वचनांवरती आणि गुरूंनी जे मार्गदर्शन केलेलं आहे त्यानुसार जर आपण मार्गक्रमण केलं तर आपण एवढी मोठी अवस्था गाठू शकतो। असेच बाबा मुक्तानंदांसारखे असंख्य दुसरेही साधक आहेत की ज्यांनी एका उच्च कोटीच्या अवस्था गाठलेल्या आहेत। बाबा मुक्तानंदांनी ही सर्वश्रेष्ठ अवस्था गाठली। असं जरी असले तरी सुद्धा संसारात राहणारे पण असंख्य साधक आहेत की ज्यांनी चांगली अवस्था गाठलेली आहे आणि भगवान नित्यानंदांनी सर्वात प्रथम येणाऱ्या साधकांना त्यांच्या त्यांच्या कष्टांमध्ये मदत केली आहे आणि त्यांना स्थिरस्थावर केलं आणि त्यानंतर ते साधक त्यांची साधकांमध्ये भक्तिभाव वृद्धिंगत झाला आणि त्यांनी पूर्णतः ते गुरुसमर्पण भाव त्यांच्या जीवनात स्वीकारून त्यांनी पुढे सुद्धा साधना केलेली आहे। तर आज आपण पुढचं गणेशपुरीतील पुढचं वाचन सुरू करूयात। आता इथे आपण कालपर्यंत आलो होतो की कसं विविध आजारांमध्ये भक्तांना भगवान नित्यानंदांनी बरं केलेलं आहे आणि असंच एका उद्योगपती होता, त्याला गिळता येत नव्हतं, असंख्य औषधं केली तरीसुद्धा बरं होईना, तर तो बाबांच्या आश्रयास आला आणि तिथे गणेशपुरीमध्ये तो राहू लागला। कुंडामध्ये तो आंघोळ करू लागला, पुन्हा शिवलिंगावरती अभिषेक करू लागला आणि बाबा जे रोज त्याला प्रसाद द्यायचे तो प्रसाद रोज खाऊ लागला आणि असं करत 15 दिवसात तो पूर्ण बरा झाला। तरीसुद्धा बाबांनी त्याला पुन्हा 15 दिवस ठेवून घेतलं आणि त्यानंतर मग तो आपल्या घरी गेला। तर आज हे आपण शेवटचं वाचन केलं होतं। आता आपण पुढे वाचूयात। सीताराम शेट्टी बाबांच्या भक्तांपैकी एक 1939 साली हृदयविकाराने आजारी पडला। त्याला व त्याच्या आप्तेष्टांना त्याच्या जगण्याची काहीच आशा राहिली नव्हती। श्रद्धाळू सीतारामला आपल्या मरणाआधी बाबांचे दर्शन अखेरचे घेण्याची उत्कट इच्छा झाली, पण अशा परिस्थितीत त्याला घेऊन जाणे धोक्याचे होते। भर रस्त्यावर काही बरे वाईट झाले तर डॉक्टर जबाबदारी घेण्यास धजत होते। सरते शेवटी सीतारामची इच्छा पूर्ण करण्याचे ठरवले व आप्तेष्टांनी आपल्या जबाबदारीवर त्याला गणेशपुरीस नेले। आता इथे हा सीताराम प्रचंड सिरियस आहे आणि हृदयविकाराने आजारी पडलाय। हृदयविकार म्हणजे काय वेणू? त्याला हृदय म्हणजे हृदयाचा त्याला त्रास झालेला होता आणि तो खूप आजारी होता आणि आता तो मरणार की काय अशा अवस्थेत तो होता आणि त्याला इच्छा होती की आपल्याला शेवटचं बाबांचं दर्शन झालं पाहिजे आणि डॉक्टर काय त्याला पाठवण्यास तयार नव्हते। डॉक्टरही घाबरत होते की ह्याला घेऊन जाताना मध्येचा त्याचा प्राण गेला तर काय होईल, तर त्याच्यामुळे डॉक्टर घाबरत होते, परंतु त्याची इच्छा होती की आपल्याला शेवटी मरताना बाबांचं दर्शन व्हायलाच पाहिजे आणि मग नातेवाईकांनी त्यांच्या जबाबदारीवर त्याला घेऊन जाण्याची तयारी केली। आता पुढे सांगतात की सीतारामसह
रुग्णवाहिनीने नातलग गणेशपुरीस पोहोचले तेव्हा कुंडाजवळ बसून बाबा कॉफी घेत होते. स्ट्रेचरवर झोपून सीतारामला बाबांजवळ आणले गेले. बाबांनी सीतारामला उठण्याचा संकेत केला, पण सीताराम प्रयत्न करून देखील उठू शकला नाही. हे पाहून बाबा स्वयं उठले व त्याच्या जवळ जाऊन त्यांनी सीतारामच्या कमरेला हात लावला. बाबांचा स्पर्श होताच सीताराम पटकन उठून उभा राहिला व त्याने वाकून बाबांच्या चरणकमलांना स्पर्श करून नमस्कार केला. हे पाहून सर्व आश्चर्यचकित झाले. आपल्या कपात राहिलेली कॉफी बाबांनी सीतारामला पाजली. सीतारामने तो प्रसाद समजून आनंदाने ग्रहण केली. बाबांनी लगेच त्याच्या हातात एक काठी दिली आणि कुंडाची प्रदक्षिणा घालण्याचा आदेश दिला. आपल्यात नवी शक्ती संचारल्यासारखे सीतारामला वाटले आणि त्याने कुंडाची प्रदक्षिणा घातली. बरं ठीक आहे, आता नदीवर जाऊन बुडी मारून स्नान करून ये. ती नदी तुझी सर्व अस्वस्थता ओढून घेईल. बाबांनी परत आदेश दिला. सीताराम जेव्हा नदीत स्नान करून काठावर आला तेव्हा तो नवचैतन्याने ओसंडून निघाला होता. त्यानंतर सीताराम कितीतरी वर्षे आरामात जगला. त्याने वज्रेश्वरीत एक घर बांधले व एक उपाहारगृह पण सुरू केले. प्रकृतीच्या नियमानुसार जीवनात वार्धक्यापासून कुणाचीही सुटका झालेली नाही. 1949 साली सीताराम परत आजारी पडला. वार्धक्यामुळे तो दिवसेंदिवस क्षीण होत चालला होता. त्याच्या घरवाल्यांचा त्याला चिकित्साकरिता मुंबईस नेण्याचा विचार होता. वास्तव ते सर्व बाबांची आज्ञा घेण्याकरिता गेले. सीताराम असह्य पीडेने जोरजोरात ओरडत होता. बाबा रागाचा आव आणून म्हणाले, अरे जनावरासारखा ओरडतोस कशाला? आणखीन काय पाहिजे तुला आता? बाबा, आजपर्यंत मी आपल्याकडे ऐहिक सुखाकरिता मागत राहिलो. आपल्या कृपेने माझ्या सर्व प्रापंचिक आकांक्षा परिपूर्ण झाल्या. आता मी माझे सर्व काही आपल्या चरणात अर्पण करतो. आता मला मुक्ती द्या. दीन बनून सीतारामने बाबांची प्रार्थना केली. करुणामय दृष्टीने पाहत बाबा म्हणाले, येथे जो कोणी येतो तो येथेच सामावून जातो. अजून तू मृत्यूला घाबरतोस? असे म्हणून बाबांनी प्रेमळपणे जीवन मृत्यूचे रहस्य विस्तारपूर्वक सीतारामला समजावून दिले. सीतारामला आता कळून चुकले की आपला अंतकाळ जवळच आलेला आहे. बाबांनी चिकित्सेबद्दल न बोलल्यामुळे सीताराम पण काही परत विचारू शकला नाही. बाबांना मनपूर्वक नमस्कार करून सर्व घरी परतले. घरवाल्यांनी वरचेवर बाबांजवळ जाऊन सीतारामास चिकित्सा करिता मुंबईस येण्याची अनुमती मागण्याचा प्रयत्न केला, पण तो निष्फळ ठरला. शेवटी 12 फेब्रुवारी 1949 या दिवशी सीतारामास वाटले की आपला अंत आता फार जवळ आला आहे. आजची रात्र शेवटची रात्र ठरणार. उद्या जावे लागेल. आपल्या मेव्हण्याला त्याने पूर्वसूचित केले. दुसऱ्या दिवशी कार्तिक एकादशी होती. सकाळचे 7 वाजले होते. वज्रेश्वरी देवीच्या आरतीची वेळ होती. अर्धोन्मिलित डोळे करून डोके जरासे उचलून ओम असे म्हणत सीताराम बाबांच्या चरणात लीन झाला. जातस्य मरणं ध्रुवम. मंगलसमयी सीतारामला मृत्यू लाभला. पण पत्नीला आणि इतर नातलगांना हे मान्य नव्हते. सीतारामचा मृतदेह बाबांच्या चरणावर ठेवून जीवदान मागण्याच्या हेतूने ते सर्व निघाले. रस्त्यात त्यांच्या गाडीच्या चाकातील हवा गेली. लगेच त्यांनी दुसरे चाक बसविले आणि वाहन चालू केले न केले तितक्यात दुसरे चाक पंक्चर झाले. असहाय्य होऊन त्यांनी गाडी बदलली तर त्या गाडीच्या इंजिनला आग लागली
अशा ह्या विघ्नामुळे घरवाल्यांना वाटले की मृतदेहाला बाबांसमोर नेणे उचित नाही, पण सीतारामच्या पत्नी शोकाग्नीमुळे आपल्या मनस्थितीत नव्हती. सर्वांना तेथेच सोडून ती पळत बाबांजवळ गेली व आक्रोश करीत बाबांना म्हणाली, आम्ही तुम्हाला देव मानतो, सर्वस्व मानतो, फलस्वरूप तुम्ही मात्र आम्हाला ही दशा दिली. करुणामय दृष्टीने न्याहाळीत बाबा म्हणाले, जर 10 वर्षापूर्वीच ही दशा आली असती तर तू काय केले असते? आज तुझी मुलंबाळं जाणती झालीत, सर्व भार सांभाळू शकतात आणि मृत्यूपासून कुणी सुटलं आहे का? श्रीराम आणि श्रीकृष्ण पण नाही, हा पण नाही, जा आता घरी जा आणि घरच्यांना सर्व विधी आटपू दे. तुझा पती वैकुंठाला पोचला आहे. बाबांच्या या प्रेमळ सांत्वनेत तिचे समाधान झाले. तर अशा रीतीने हा जो सीताराम आहे तो सीताराम 10 वर्षांपूर्वी हृदयविकाराच्या तीव्र आजाराने तो पूर्णतः मरणाच्या दारात होता आणि तिथून बाबांनी त्याच अवस्थेत त्याची शेवटची इच्छा होती की बाबांना भेटायचं आहे आणि तो बाबांना भेटायला गेला म्हणजे त्याला अगदी स्ट्रेचरवरून घेऊन गेलेले आहेत आणि तिथे बाबांनी त्याला चालायला सांगितलं. बाबांनी स्पर्श करताच तो उठू शकला. त्यानंतर त्याने कुंडाला प्रदक्षिणा घालायला सांगितली. त्यानंतर बाबांनी त्यांना पुढे तिथे जी नदी आहे त्या नदीमध्ये पोहून यायला सांगितलं. जो हृदयविकाराने ज्याचा मृत्यूची घटिका जवळ आली होती तिथे भगवान नित्यानंदांनी त्याला असं जीवनदान दिलं. पुढे तो 10 वर्ष जगलेला आहे आणि 10 वर्षानंतर मग तो वार्धक्यामुळे त्याला अगदी उचित समयी आणि खूप चांगल्या अवस्थेत ओंकाराचा नाद करत त्यांनी आपले शेवटचे प्राण श्वास घेतलेले आहेत. तर अशा रीतीने त्याचा अंतःकाळसुद्धा भगवान नित्यानंदांच्या स्मरणात आणि गेलेला आहे आणि त्याच्या जीवनाचं सार्थक झालेलं आहे. आणि इथे पत्नी जी घायाळ झाली तिलासुद्धा बाबांनी छान समजूत काढली, तीसुद्धा समजली. पुढचा अनुभव आहे. ठाण्याच्या बाबूभाई पोहेवाल्यांची पत्नी पोटदुखीने फार आजारी होती. पोटात काहीच राहत नव्हते. एकसारखी उलटी होई बरेच प्रयोग झाले पण दुखणे न थांबता असह्य होत गेले. ते दाम्पत्य गणेशपुरीला बाबांच्या दर्शनास आले. करुणानिधान बाबांनी ममतामय दृष्टीने नाहाळीत म्हटले, तू कृष्णाबाईच्या धर्मशाळेत राहा, कुंडात रोज स्नान कर आणि प्रसादाचा शिरा खा. पहिल्या दिवशीच शिरा पोटात राहिला. 15 दिवसांत तिची प्रकृती सुधारली आणि ती आनंदाने घरी गेली. तर आजही तिथे मी मध्ये गेले होते, गेल्या वेळेला आले होते गावावरनं मुंबईला, त्यावेळेला माझं जाणं झालं होतं. तेव्हा तिथे दुपारची आरती झाल्यानंतर 1 वाजता दुपारची आरती होते आणि त्यानंतर शिरा मला त्या दिवशी तरी मिळाला होता. म्हणजे रोज तिथे तो शिऱ्याचा नैवेद्य असतो. बाबा मुक्तानंद येवला 40 गावी राहून साधना करीत. तेथून ते वज्रेश्वरीला येऊन देवळामागे राहू लागले. स्वामी मुक्तानंद बाबांच्या दर्शनास नेहमी येत असत. बाबांची त्यांच्यावर पूर्ण कृपा होती. काही दिवसांनी त्यांना बाबांनी गावदेवी आश्रमात राहण्याची आज्ञा दिली. ते रोज बाबांच्या दर्शनास वैकुंठमध्ये येत असत. बाबा त्यांना प्रेमाने फराळाचे व कॉफी देत असत. एके दिवशी पादुकांना आपल्या चरण स्पर्शाने पावन करून त्या स्वामी मुक्तानंदांना दिल्या. स्वामी मुक्तानंद मोठ्या भक्तिभावाने त्या पादुका आपल्या मस्तकी धारण करून आश्रमाला घेऊन गेले आणि नित्यपूजेकरिता त्या पादुकांची त्यांनी प्रतिष्ठा केली. ते बाबांना गुरुदेव म्हणत, गुरुदेवांच्या अपार कृपेने मी मुक्तानंद झालो असे भक्तांना सांगत. एके दिवशी बाबांनी शिवराम शेट्टीस बोलावून घेतले. कृष्ण मंदिरातील दानपेटीतले पैसे काढ, पण पूर्ण न काढता थोडे शिल्लक ठेव.
शिवरामला विचित्र वाटले. बाबांनी असे का सांगितले त्याला काही कळेना. दुसऱ्या दिवशी पहाटे पाहतात तो कृष्ण मंदिरातील पैसे चोरीला गेलेले. शिवरामने ही गोष्ट बाबांना सांगितली तेव्हा हसत म्हणाले, काल चोराने इकडे येऊन मी कृष्ण मंदिरातील पैसे घेऊन जाणार अशी इच्छा व्यक्त केली होती. त्याच्यासाठी थोडे पैसे पेटीत ठेवण्यास सांगितले होते. आता इथे किती गमतीशीर गोष्ट आहे की बाबांना कळलेलं होतं की इथे पहाटेला आता चोरी होणार आहे आणि बाबांनी त्या चोरासाठी सुद्धा थोडेसे पैसे ठेवायला सांगितले आणि सर्वच पैसे जाऊ नयेत ही पण दक्षता घेतली. त्याचबरोबरीने त्या चोराला सुद्धा त्याचं समाधान व्हावं ह्यासाठी त्याच्यासाठी पण थोडे पैसे ठेवून दिले होते. तर ही दयादृष्टी आहे. करुणानिधी संत अशा पद्धतीने असतात. याचा अर्थ त्याच्या चोरीला प्रोत्साहन करणं हे नाही आहे. तर कोणीही चोरी आनंदाने करत नसतो. जरी ते चांगलं कर्म नसेल तरीसुद्धा गरजच चोरीची किंवा अशा काही कर्मांची जननी असते आणि तर त्यामुळे त्या गरजेला बाबांची करुणा धावून गेली आणि म्हणून त्यांनी थोडेसे पैसे तिथं ठेवलेले आहेत. तर ही पण एक गोष्ट विचार करण्यासारखीच आहे. पुढे सांगतात तसेच मार्कड स्वामी नावाच्या संन्याशाने भीमेश्वर मंदिरातील तांब्याचा नाग पळवून विकून टाकला व तो कोणाकडे विकला, किती पैसे मिळवले हे त्याने बाबांकडे येऊन क्षमा याचनेत सांगितले. ही गोष्ट सर्वांना माहीत आहे. बाबांची करुणा साधुसंतांना, पापी लोकांना, गरिबांना, श्रीमंतांना समान लाभत होती. ते आपल्या अक्षय करुणेनेच पापी जनांचा उद्धार करीत. तर अशा रीतीने करुणेची उदाहरणं दिलेली आहेत की बाबांच्या सानिध्यात पुरीचे श्रीमंत शंकराचार्य, चित्रापूर मठाधीश श्रीमद आनंदाश्रम, पेजावर मठाधीश श्रीमद विश्वेश्वरतीर्थ स्वामी चिन्मयानंद आणि अनेक साधुसंत येत. श्री निजलिंगप्पा, श्री जत्ती, श्री कन्नमवार इत्यादी राष्ट्रधुरीणही दर्शनाच्या उत्सुकतेने येत. बाबांचे निवासस्थान सर्वांसाठी स्वनामधन्य वैकुंठच होता. शांतीचा पारावारच तो. तर इथे हे चिन्मयानंद इथे वेगवेगळे जे पॉलिटिकल किंवा राजनैतिक काही मंडळी ती सुद्धा यायचे. शिक्षण खूप उच्च शिक्षित पण यायचे साधक. त्याचप्रकारे इथे विशेष उल्लेख आहे की स्वामी चिन्मयानंद जे चिन्मय मिशन आहे त्यांचे स्वामीजी सुद्धा बाबांना भेटायला यायचे आणि स्वामी चिन्मयानंदचा फोटोसुद्धा आहे बाबांच्या भेटीचा. कारण हे अवधूत अवस्थेतील महान विभूती आहेत जी अत्यंत ह्या कमी आणि खूप उच्च कोटीच्या असतात. त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी हे विविध संप्रदायांचे सुद्धा मठाधिपती किंवा अधिकारी व्यक्ती येत होते. आता पुढे सांगतात 1956 साली पावसाळ्यात एका मंगळवारी रात्रीच्या वेळी वैकुंठमध्ये पुराचे पाणी आले. तेव्हा कोणालाही चाहूल न लागू देता फक्त अंगावरच्या एका कौपिनासहित बाबा कैलासमध्ये आले. वैकुंठाची जागा बाबांना पुरत नाही अशा भावनेने त्यांच्या सुविधेसाठी कैलास नावाची 2 मजल्याची इमारत चिमणलाल शाह व इतर भक्तांच्या मदतीने बांधली गेली होती. कैलासमध्ये एक मोठा हॉल होता. त्याला लागून 2 खोल्या आहेत. बाबा सकाळी संध्याकाळी बाहेर येऊन मातीच्या उंच चबुतरावर किंवा माळ्यावर जाण्याच्या जिन्याच्या पायरीवर बसून लोकांना दर्शन देत.
दर्शनानंतर दरवाजा बंद होत असे. बाबांनी वैकुंठामधून येताना कोणतीही वस्तू आणली नाही. सर्व अत्यावश्यक वस्तूसुद्धा तेथेच ठेवून इकडे काही आणू नये अशी आज्ञा केली. माणसाला कशाचाही मोह जडू नये असे जणू सुचवायचे होते त्यांना. कैलासमध्ये असताना रात्रीच्या वेळी भिवंडी बाबूबाई, पारेख शेठ, बाबूबाई लोखंडवाला, चिमणलाल शेठ, राजगोपाल भट, माधव कामत, मोनाप्पा, पी.के. नायर, बेलजी भाई, करिअण्णा शेट्टी, नरसू शेट्टी व इतर भक्त बाबांची सेवा करीत असत. शिवाय त्यांच्या सावली प्रमाणे राहून निरंतर त्यांची सेवा करणारे त्रिमूर्ती अप्पण्णा, लोकण्णा आणि गोपाळ मामा. कैलासच्या गच्चीवर मुलांना जेवणाची व्यवस्था केली गेली होती. एका हॉटेलमधून भात, दुसऱ्यामधून भाजी व तिसऱ्यामधून डाळ आणण्याची व्यवस्था होत असे. बालभोजनासाठी होणारा खर्च काही वेळा बाबांचे भक्त बाबूबाई लोखंडवाला स्वतः करीत. नंतर बालभोजनासाठी समिती स्थापन करण्यात आली. अध्यक्ष बाबूबाई लोखंडवाला, कार्यदर्शी पी.के. नायर आणि सदस्यांमध्ये पारेख शेठ, भोज शेट्टी, शांताराम शेट्टी, भिवंडी बाबूभाई आणि शेषण्णा व इतर लोक नेमले गेले. बाबांनी समितीला 501 रुपये दान देऊन आशीर्वाद दिला. वैकुंठजवळ नेहमी भोजन चालणाऱ्या जागेवर एक स्वयंपाक खोली, दुसरी लाकडे व भांडी ठेवण्यासाठी खोली व जेवणासाठी मोठा हॉल अशी इमारत निर्माण झाली. इमारतीचे उद्घाटन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कन्नमवार यांच्या हस्ते 1957 मध्ये झाले. भांडी व जेवणासाठी ताटे विकत घेण्यात आली. तसेच स्वयंपाक व इतर कामासाठी 5 माणसांची नेमणूक झाली. काही काळी येथेच भोजनगृह चालू होते. परंतु कालांतराने बाबांच्या समाधीसाठी जागेची गरज भासू लागल्या कारणाने कैलासच्या जवळच एक नवीन मोठे बालभोजनगृह बांधण्यात आले. बाबांनी शिशु कल्याणाच्या संकल्पनेला बालभोजनाच्या रूपात एक अमोघ प्रेरणा दिली आहे. या बालभोजनाच्या निमित्ताने मुलांना सहभोजन व शिस्त यांचे धडे दिले जातात. तर अशा पद्धतीने इथे आता व्यवस्था करतायत बाबांनी. लहान मुलांसाठीचं बालभोजन सुरू केलेलं आहे. तर हे कसं घडलं तिथे आणि त्यांच्या नंतर सुद्धा ते बाबा मुक्तानंदांनी सुद्धा ते चालू ठेवलं. आता पुढे आत्ता चालू आहे की नाही माहीत नाही आहे. परंतु त्यावेळेला हे जे तिथे वसतिगृहात राहत होते, म्हणजे भगवान नित्यानंदांनी जे बालभोजन सुरू केलं ते बाबा मुक्तानंद असेपर्यंत पण ती शाळा आणि बालभोजन वसतिगृह हे सगळं चालू होतं. आणि त्याच वेळेला जी लहान मुलं होती, जी आज आता रिटायर्ड झालेली आहेत, ती अजूनही तेवढ्याच निष्ठेने त्यांची श्रद्धा भावना आहे. त्यातले एक आहे ते क्षत्रिय दादा, त्यांच्याच प्रेरणेने हे चितशक्ती विलास माझ्याकडे आलं पुस्तक. आणि हे पण पुस्तक त्यांच्याच प्रेरणेने आलेलं आहे की जे बाबा मुक्तानंद आणि मला वाटतं क्षत्रिय दादांनी भगवान नित्यानंदांना पण पाहिलं असावं. आणि बाबा मुक्तानंदांच्या तर तिथे पुण्यातच मोठे झालेत ते. तर असे काही साधक गणेशपुरीत भेटतात आजही की जे बाबा मुक्तानंदांच्या त्या वसतिगृहात आणि तिथे त्यांच्यासोबत म्हणजे ते असताना तिथे त्यांचं शिक्षण पण झालं आहे आणि मोठे झाले त्यांच्या सहवासामध्ये. तर पुढे सांगतात आता. रामनाथ नायक यांचा मुलगा गोपाळ यांचा उपनयन विधी वैकुंठमध्येच साजरा झाला. रामनाथ नायकांनी पुष्कळ लोकांना आमंत्रण दिले होते. त्यांच्याबरोबर बाबांचे भक्त पडियार हेही होते. जेवणाला पुष्कळ लोक येणार म्हणून रामनाथाने एक पोते भरून तांदूळ आणले. बाबा त्याला थोडेसे रागावूनच म्हणाले, तू मोठा शेठ झाला आहेस नाही का? तुझ्याकडे पुष्कळ पैसा आहे म्हणून पोती भरून तांदूळ आणलेस, पण 20 किलोपेक्षा जास्त तांदूळ शिजवू नकोस. मुंजीच्या जेवणाला पुष्कळ लोक आले होते. बाबांच्या दर्शनास येणाऱ्या सर्व भक्तांना बाबा मुंजीच्या जेवणाला पाठवित होते. त्या संध्याकाळपर्यंत कितीही लोक जेवले तरी 20 किलो तांदळाचा भात संपला नाही. बाबांनी 20 किलो म्हटल्यानंतर काय, अन्नपूर्णाच प्रसन्न.
तर इथे पूर्ण पोता नाही करायला दिलेलं आहे त्यांनी, त्यातलं ठेवायला सांगितलं आणि केवळ 20 किलोचंच त्यामध्येच सर्व सामावलेलं आहे. गोंदवलेकर महाराजांची पण अशीच घटना आहे की त्यांनी तिथे असणाऱ्या एक ताई होत्या, तर त्यांनी सांगितलं की बहुतेक जिलेबीचंच काही जेवण होतं आणि महाराजांची सवय होती गाव जेवण घालायचे महाराज. आणि मग अगदी त्या सकाळपासून ह्या साधिका कामाला लागायच्या, ते रात्रपर्यंत ते जेवण चालायचे गोंदवलेला. आणि त्यांनी तेव्हा असंच सांगितलं होतं, काही ठराविकच ते ह्याच्यासाठी जिलेबीसाठीचं पीठ सांगितलं होतं, तेवढंच हे करा. आणि तेव्हा त्यांच्या त्या साधिकेच्या मनात आलं एवढंसं कसं पुरेल. आणि अशी अवस्था झाली की त्या तळून तळून जिलेब्या काढून काढून थकल्या. आणि शेवटी मग महाराजांनी शेवटी सगळ्या पंक्ती झाल्यानंतर महाराजांनी स्वतः त्यांच्यासाठी नंतर जिलेबी हे करून दिल्यात आणि त्यांना खायला घातलेलं आहे. तर हे ह्या त्यांच्यामध्ये ती शक्ती असते आणि सर्व काही ह्या अनुभूतीत आणि ते भक्तांना त्यांच्या शक्ती सामर्थ्याचं दर्शन घडवतात. तर पुढे आहे आणि असंच आहे की जो भक्त भक्तिभावनेने पण काही प्रसाद करतो किंवा आणि त्याच्याकडे अनेक भक्तांच्या घरी पण जेव्हा सप्ताह होतात किंवा कुठलाही नैवेद्य होतो, प्रसाद होतो आणि जेव्हा तो भक्त अनेकांना जेवायला घरी बोलवतो, त्यावेळेला सुद्धा भक्तांचे सुद्धा अनुभव हेच आहेत की ते अन्न कमी पडलेलं नाही. मी 2 वर्षांपूर्वी श्रावणामध्ये जेव्हा गावी पहिल्यांदा जास्त दिवस राहिली आणि निंबाळला न जाता गावी जाण्याचा निर्णय घेतला आणि तिथं आपण महाराजांचं चरित्र वाचूया, गोंदवलेकर महाराजांचं. आणि असं म्हणून मी गावी गेले होते आणि श्रावणाची सुरुवात होती पहिलाच दिवस. आणि सकाळी 8 वाजता माझ्याकडे एक जण औषधाला आले. निंबाळसारखं मला ते फॉलो करायचं होतं की निंबाळला पहाटे उठून 3 वाजल्यापासून रात्रीपर्यंत 10 पर्यंत जे टाईम टेबल असतं तसं करायचं आणि संध्याकाळी 1 तासाचं वाचन, वाचनासाठी महाराजांचा ग्रंथ चरित्र हे ठरवलं होतं. तर त्यावेळेला असं झालं की पहिल्याच दिवशी श्रावणाच्या एक जण औषधाला आली, एक महिला, आणि त्यानंतर त्या महिन्यामध्ये 7-8 जणांना औषध देणं झालं. आणि मी काय औषधं तिथे द्यायची ह्याने गेले नव्हते, फक्त आश्रमात जाण्याच्या ऐवजी आपल्या वास्तूमध्ये, गावच्या वास्तूमध्ये आपण साधन करावं. आपलं घर का आश्रम होऊ नये हा विचार होता. आणि आश्रमात साधना होते, सर्वांचीच होते, कारण तिथे आपल्या गुरूंनी आपल्यासाठी ते तयार करून ठेवलेलं मैदान, तिथे जाऊन आपल्याला फक्त बसायचं असतं, आयतं असतं, फक्त बसायचं असतं आणि खायचं असतं. म्हणजे इतकं सहज साधन होतं गुरुगृही. तर मग पण आपल्या घरामध्ये आपल्याला खूप कष्ट लागतात, तर मग तो अनुभव घरात घ्यायचा होता म्हणून गेले होते. तर त्यावेळेला माझ्याकडे महिन्यामध्ये माझ्याकडे जवळजवळ 4-4.5 हजार रुपये जमा झाले, म्हणजे जे मी विचार केला नव्हता माझ्या औषधांचे झाले. आणि म्हटलं हे काय, मी इथे औषधं द्यायला नाही आली आहे, हे काय आपले पैसे नव्हेत. आणि मग शेवटच्या दिवशी त्या ह्याच्यातनं अख्ख्या वाड्यातल्या सर्वांना जवळजवळ 70-75 लोकांचा घरामध्येच सगळं जेवण बनवून तो महाप्रसाद केला गेला. तर महाराजांची इच्छा होती, महाराजांना अन्न जेवायला घालणं आवडतं होतं, तर महाराजांनीच ती व्यवस्था केली. माझे त्याच्यात काही स्वतःचा 1 रुपया नव्हता. महाराजांनी औषधांच्या करवी ते जमा केले. आणि अक्षरशः अनुभव असा आहे की तिथे रोज वाचन करण्यासाठी तर 20-22 लोकं जमायची. आणि त्यावेळेला ते झालं, समाप्तीच्या वेळेला महाप्रसाद केला असा, आणि साधंच केलं होतं, जे लापशी रवा आणि भात आणि भाजी अशा पद्धतीने आणि काही कोशिंबीर वगैरे असं साधंच होतं. तर ते केल्यानंतर अनुभव हा आहे की थोडासा लापशी रवा शिल्लक राहिला होता. आणि मग आम्ही दुसऱ्या दिवशी गोंदवलेला जाताना तो डब्बेमध्ये भरून असा घेतला. तर यात तो जो प्रसाद होता त्याच्यामधल्या भाजीसहित, कोशिंबीरसहित, भातासहित आणि त्या लापशी रव्यासहित एकही घास, एकही कण वाया गेला नव्हता, एकही कण वाया गेला नव्हता. संध्याकाळी पण काही मंडळी येऊन, पुन्हा सकाळी पण आले होते तर संध्याकाळी पण आले, ते पण जेवले. असं दोन्ही वेळेला काही जण होते, म्हणजे जवळजवळ एक 75-80 जणं, आणि एकही कण त्यातला वाया नाही गेला. आणि दुसऱ्या दिवशी पण गोंदवलेला जाताना तो सर्वांना 31 जणं आम्ही होतो, तर 31 जणांना द्रोणातनं तो लापशी रवा सगळ्यांना
सकाळचा नाश्ता असा झाला आणि आम्ही 8:30 वाजता गोंदवलेत पोहोचलो. तिथे आम्ही ऑफिसला गेल्यानंतर आम्हाला सांगितलं की नाश्त्याची वेळ आहे, जावा तुम्ही सगळे. आणि मला असं वाटलं बापरे एवढ्या सगळ्या घेऊन कसं जायचं, 31 जण होतो. ते बोलले नाही नाही जावा आधी तुम्ही, आम्ही सांगतोय आम्ही नाश्ता केला आहे, नाही तरी पण जावा, महाराजांच्या इथे आलात तर तुम्ही जावा. इतकं प्रेमाने, म्हणजे ही मोठी गोष्ट आहे ही, की अचानक एवढी माणसं पाहून सुद्धा आम्हाला काही अपेक्षाच नव्हती नाश्त्याची, पण तिथे ऑफिसमध्ये सांगितलं तुम्ही आधी नाश्ता करायला जा, सगळेजण जा. आणि तिथे ते संपलं होतं त्याच्यामुळे ते नाही. पण मला तिथल्या साधकांचं कौतुक वाटलं की त्यांनी प्रेमाने आम्हाला अगदी हे केलं की जा म्हणून. हे वेणू भार्गव पण होते त्यावेळेला, वेणू भार्गव यांचा अनुग्रह झाला आहे त्यावेळेला. 28 जणांचा अनुग्रह महाराजांनी करवला. अशी ती घटना झाली. सांगायचं तात्पर्य हे की तेव्हा जे बनवणं झालं हे महाराजांनीच योजना केली, महाराजांच्याच ह्यातनं झालं. म्हणजे ह्या अनुभूती असंख्य साधकांच्या आहेत आणि हे घडतं. आणि ह्या महान विभूती महाराजांना देह निर्याण होऊन आता 110 वर्ष झालेत, तरीसुद्धा गोंदवल्यात अन्नदान रोजचं असतं आणि कोण किती येणार काहीही माहीत नसतं, तरी तिथं चालू असतं. जगाच्या पाठीवरती असं क्षेत्र अन्नदानाच्या बाबतीत तर, आणि ते सुद्धा महाराज सदेही नसताना त्यानंतर चालत असलेलं, म्हणजे तिथले साधकांना पण किती मानलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर हे खूप अद्भुत आहे. प्रत्येक ठिकाणातनं आपणाला ईश्वरीय तत्व खूप काही शिकवतं. पुढे आपण वाचूयात. आता इथे आहे की आता पुढचा अनुभव आहे. तसंच ते सांगतायत की हे जो 20 किलोचा पोता आणलेला आहे साधकाने, पण 20 किलोचाच तांदळाचा भात केला आणि सर्व काही मुंजीचं पूर्ण सर्व पंक्ती त्यामध्ये उठल्या. तर हा अनुभव आहे. तर ते अन्न, प्रत्येक अन्न हे परब्रह्म, ते साक्षात त्यात तेवढं चैतन्य आणि तेवढं येतं. एरवी आपण जेवत असतो घरी ती झालंच, पण हे विशेष महान विभूतींचे तिथे कृपादृष्टी आणि त्यांचं पूर्ण ऊर्जा त्या अन्नामध्ये पण असते, त्या प्रत्येक कणामध्ये ती असते. म्हणजे मी जो अनुभव घेतला, एक कण गेला नाही वाया, एक कण. तर म्हणजे मी प्रत्यक्ष घेतलेली घरातली हे आहे, अनुभूती आहे. म्हणजे एक कण, आश्चर्य वाटेल, म्हणजे एक कणही नाही, कारण हे पहिल्यापासून शेवटपर्यंत मी उपस्थित होते त्या सगळ्या प्रोसेसमध्ये. तर ही गोष्ट आहे. आता पुढे बंगळुरूवाला इमारत पॉवर हाऊस, NT नायर आयुर्वेदिक चिकित्सालय व मुक्ताबाई इमारत या सर्व इमारतीचे नकाशे प्लॅन्स स्वतः बाबांनीच बनविले व त्यांच्याच मार्गदर्शनाखाली त्या बांधल्या गेल्या. दक्षिण कर्नाटकातून एक बाई बाबांच्या दर्शनार्थ आली. बाबा डोळे मिटून शांत बसले होते. आल्याक्षणी उदंड नमस्कार केला आणि एकाएक मोठमोठ्याने रडू लागली आणि म्हणाली, माझा एकुलता एक लाडका मुलगा हरवला आहे. बाबा, मला तो मिळवून द्या, एवढी माझ्यावर दया करा. पटकन डोळे उघडून बाबा म्हणाले, का उगीच आक्रोश करतेस? रडू नको, शांत राहा. इथपर्यंत येण्याची तुला काय गरज होती? हे एक टेलिग्राफ ऑफिस आहे. येथे एक लहान मुंगी सुद्धा कोठून कुठे जाते हे माहीत असते. आता तू निश्चिंत घरी परत जा. बाबांच्या मृदू आदेशात तिला आश्वासन मिळाले. ती आनंदाने परतली. एक रात्र संपली. दुसऱ्याच दिवशी भल्या पहाटे कुणीतरी दार ठोठावले. दार उघडून पाहते तर तिचा एकुलता एक लाडका दारात उभा होता. तर ही गोष्ट, बाबांचे शब्द किती मोठे आहेत की इथे सांगतायत की तुला इथपर्यंत येण्याची तुला काय गरज होतीस? रडू नको, शांत राहा. इथपर्यंत येण्याची काय गरज होती? हे एक टेलिग्राफ ऑफिस आहे. येथे एक लहान मुंगीसुद्धा कोठून कुठे जाते हे माहीत असते. आता तू निश्चिंत घरी परत जा. बाबांच्या मृदू आदेशात तिला आश्वासन मिळाले. ती आनंदाने परतली. एक रात्र संपली. दुसऱ्याच दिवशी भल्या पहाटे कुणीतरी दार ठोठावले. दार उघडून पाहते तर तिचा एकुलता एक लाडका दारात उभा होता. तर ह्या विभूती एका जागी थांबून त्यांना एक मुंगीसुद्धा कुठून कुठे जाते हे माहीत असतं, हे सांगितलेलं आहे.
तर एवढी ग्वाही कोण देऊ शकतं ह्या संसारात मानवी देहामध्ये? ज्याने ते तत्व पूर्णतः झालेलं आहे तेच देऊ शकतं आणि ते आपले सर्वच संत आहेत. पुढे सांगतात, पंडित मदन मोहन मालवीयांचे जावई डॉक्टर ऋषी दिल्लीत राहत होते. त्यांना एकदा बाबांनी स्वप्नात दर्शन दिले. दुसऱ्या दिवशी सकाळपासून स्वप्नात दिसलेला योगी पुरुष कोण असेल, त्यांचे प्रत्यक्ष दर्शन कोठे होईल याची त्यांना सारखी तळमळ लागली. ते फारच बेचैन झाले. योगायोगाने त्याच संध्याकाळी त्यांना श्री वायजी कृष्णमूर्तींनी भगवान नित्यानंद यांच्यावर लिहिलेले एक पुस्तक नित्यानंद दी ग्रेटेस्ट लिव्हिंग योगी श्री देवदास गांधींनी आणून दिले. त्या पुस्तकात स्वप्नात दर्शन दिलेल्या योगी पुरुषाचा फोटो पाहून डॉक्टर ऋषींना अत्यानंद झाला. लगेच ते गणेशपुरीत आले, स्वतःचे मुंडन केले, जानवे टाकून कौपीन वस्त्र धारण केले आणि कैलासच्या मागील दरवाजापुढे जाऊन उभे राहिले. त्यांनी प्रतिज्ञा केली की नित्यानंदांचे दर्शन घेतल्याशिवाय अन्न ग्रहण करायचे नाही, मौन पाळायचे आणि असेच दरवाजा पुढे उभे राहायचे. 3 दिवस त्याच अवस्थेत राहिल्यावर चौथ्या दिवशी ते मूर्छित पडले. लोक त्यांना बघून खुळास समजत होते. चौथ्या दिवशी बाबांचे भक्त MD सुवर्णा यांनी डॉक्टर ऋषींना ओळखून बाबांच्या दर्शनाची व्यवस्था केली. बाबांनी त्यांना दर्शन दिले, प्रसाद दिला. हठयोग किती कठीण आहे आणि कधीकधी तो कसा अपायकारक ठरतो याची सविस्तर माहिती दिली. आपल्या श्वासावर नियंत्रण ठेवण्यापेक्षा चित्तावर नियंत्रण ठेवणे अधिक चांगले, अशा प्रकारे त्यांच्या अनेक भ्रमाचे निवारण केले. काही दिवसांनी पूर्ण समाधानी डॉक्टरांनी परमश्रद्धेला उदरी बाळगून बाबांच्या चरणावर डोके ठेवून दिल्लीस जाण्यासाठी निरोप घेतला. तर आता इथे हे डॉक्टर आहेत, पंडित मोठे मदन मोहन मालवीय यांचे जावई. हे खूप महान हस्ती आहेत ह्या पंडित मदन मोहन मालवीय, आणि त्यांचे जावई हे डॉक्टर ऋषी आहेत. आणि ह्या डॉक्टर ऋषींना स्वप्नामध्ये बाबा दिसले होते, पण त्यांना हे माहीत नव्हतं की हे भगवान नित्यानंद आहेत. तर त्यांना प्रश्न होता की हे कोण आहेत की ज्यांनी मला दर्शन दिलं. आणि नेमकं त्यांना एक पुस्तक वाचायला मिळालं की जे पुस्तक विश्वेश्वरय्या त्यांचे सेक्रेटरी आहेत, त्यांना जेव्हा गंगेमध्ये तो बुडत असताना बाबांनी त्याला वाचवलं आणि त्यांनी जे लिहिलेलं पुस्तक त्यांच्या हाती मिळालं की नित्यानंद द ग्रेटेस्ट लिव्हिंग योगी. कारण हे जे आहेत विश्वेश्वरय्या हे सर्व या मोठ्या हे आहेत, सर्व उच्च विद्या विभूषित, आणि ते पंडित मदन मोहन मालवीय पण त्याच तोडीचे आहेत सर्व. तर त्याच्यामुळे डॉक्टर ऋषींच्या हाती हे पुस्तक आलं आणि मग तिथे त्यांना लक्षात आलं. आणि त्या डॉक्टर ऋषींनी 3 दिवस बाबांच्या कैलासच्या बाहेर त्यांनी दर्शन देण्यासाठी उभे आहेत ते, आणि त्यांना दर्शन बाबांनी दिल्यानंतर चक्कर येऊन पडले सुद्धा. मग इथे महत्त्वाची गोष्ट आहे की इथे त्यांनी सांगितलं की हठयोग किंवा श्वासावर नियंत्रणपेक्षा चित्तावर नियंत्रण ठेवणं हे जास्त महत्त्वाचं आहे. अनेकदा साधकांचं असं होतं की ठराविक काळासाठी श्वासाची साधना केली जाते, मग ती कोणतीही असो, ब्रह्मविद्या असो, आर्ट ऑफ लिव्हिंग असो, किंवा अजून कुठलीही साधना, श्वासा किंवा प्राणायाम असो, जे रेग्युलर क्लासिकल योगा असतात, कुठलेही असो, ते त्या वेळापुरतं केलं जातं आणि त्याचे फायदे होतात निश्चित, त्याबद्दल काही वाद नाही. परंतु त्या व्यतिरिक्त सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे की त्या चित्तावरती नियंत्रण ते प्रतिक्षणाचं आहे आणि ते नियंत्रणासाठी ज्ञान आवश्यक आहे आणि कृपा, ह्या 2 गोष्टी आवश्यक आहे. मग अनेक साधकांना, प्रत्येक साधकाला श्वासाचं तंत्र माहीत असेलच असं नाही आहे, परंतु तरीसुद्धा
ते आपल्या गुरुपदेशानुसार चालतात आणि साधन करतात आणि चित्तशुद्धी प्राप्त करून घेतात. आणि उलट अनेकांना अनेक गोष्टी माहीत असतात, परंतु किती चित्तशुद्ध झालेलं असेल हे सांगता येत नाही. हा फरक आहे हठयोग. आणि जेव्हा गुरुकृपेने आपण दीक्षित होतो आणि अशा महान संतांच्या आश्रयाला जातो आणि तिथं साधन करतो, त्यात आणि आपण केवळ काही कोर्सेस करून केलेल्या साधनात आणि ह्या साधनात हा जमीन आसमानचा फरक आहे. आणि तो निश्चित ठराविक तंत्र शिकलो, ठराविक गोष्टी शिकल्या तर एका पातळीपर्यंत मदत होऊ शकते, परंतु पूर्णतः आध्यात्मिक तेकडे पूर्ण अनुभूती येण्यासाठी ते पुरेसं आहेच असं नाही. हे पूर्णतः बाबा भगवान नित्यानंदांनी इथे स्पष्ट केलेलं आहे. तर इथे ते सांगतात की आपल्या श्वासावर नियंत्रण ठेवण्यापेक्षा चित्तावर नियंत्रण ठेवणे अधिक चांगले, अशा प्रकारे त्यांच्या अनेक भ्रमांचे निवारण केले. कारण अनेकदा असं वाटतं की आपल्याला हे येतं तंत्र, ते येतं तंत्र आणि आपण त्यात खूप मास्टर आहोत, जी चांगली गोष्ट आहे, परंतु तिथे सुद्धा एक मर्यादा येते आणि मनाच्या पलीकडे मन, बुद्धी, चित्ताच्या पलीकडे असलेलं तत्व आहे. तर त्याच्यामुळे ते त्या तत्वाला गाठायचं आहे किंवा तेवढी शुद्धी व्हायची आहे, तर ठराविक काळाचीच साधना पुरेशी नसते. तर कंटिन्युअस अनुसंधान, कंटिन्युअस मनन चिंतन, वेगवेगळ्या माध्यमाचा इथे वापर होतो, ते आवश्यक आहे, हे इथे स्पष्ट केलेलं आहे. त्याच्यामुळे एखादा अडाणी व्यक्ती असतो, तो सुद्धा एखाद्या हठयोगी साधकापेक्षा किंवा एखाद्या रोजचे, समजा मी आता रोज काय काय करते, वेगवेगळी तंत्र, वेगवेगळे साधन करते, पण कदाचित माझ्याहीपेक्षा एखादा साधा व्यक्ती आहे आणि साध्या मनापासून तो रामनाम घेतोय, त्याला काही माहीत नाही श्वास कसा घ्यायचा, कुठून येतोय, जातोय, काही माहीत नाही, परंतु तो भक्तिभावाने रामनाम घेतोय, कोणाला दुखवत नाही, काही करत नाही, आपल्या जे कर्म दिलंय ते करतोय आणि शांतीत 2 घास खातोय आणि उरलेल्या वेळात, तर त्याचं चित्त कदाचित ह्या श्वासाची साधना किंवा इतर साधना करणाऱ्यांपेक्षा पण जास्त शुद्ध झालेलं असू शकतं, त्याला जास्त आत्मानुभूती झालेली असू शकते, हे असू शकतं. तर ह्या गोष्टी आहेत. तर पुढे सांगतायत आणि ह्याच्या मर्यादा सांगितल्यात थोडक्यात बाबांनी इथे, आणि ते का सांगितलं त्याच्या पुढे आपल्याला ते त्यांच्या वचनांमध्ये पण कळेल. आणि त्याचबरोबरीने त्यांचा भगवान नित्यानंदांचा श्वास कसा घ्यावा हे जर शिकायचं असेल तर भगवान नित्यानंदांकडून शिकायला पाहिजे. बाकीच्या जिथे आपण काही वेगवेगळ्या गोष्टी शिकत असू ते सगळं बाजूला पडेल. आणि इतकं त्यांनी सुंदर साध्या ह्याच्यामध्ये श्वासाचं तंत्र सांगितलेलं आहे, ते पुढच्या त्यांच्या चिदाकाश गीतेमध्ये आपल्याला समजेलच. पुढे सांगतात, फोटोग्राफर सुवर्णा हे बाबांच्या निकट भक्तांपैकी एक. त्यांनी बाबांच्या अनुमतीशिवाय काढलेले फोटो निघालेच नाहीत. त्यांनी बरेच प्रयत्न केले, पण बाबांचे चित्र उमटतच नव्हते. बरेच फोटो बाबा चालविण्याशिवाय त्यांना काहीच घालविण्याशिवाय त्यांना काहीच लाभ झाला नाही. फोटो वाया घालविण्याशिवाय त्यांना काहीच लाभ झाला नाही. शेवटी बाबांना शिरसाष्टांग नमस्कार घालून त्यांची अनुमती घेऊन हजारो उत्कृष्ट फोटो काढले. त्यांनी बाबांचे एक चलचित्र पण काढले आहे. बाबांचे सुंदर फोटो सर्वांना उपलब्ध करून दिल्याबद्दल लोक त्यांचे अत्यंत ऋणी आहेत. जोपर्यंत संतांची अनुभूती होत नाही तोपर्यंत बिलकुल त्यांचे फोटो प्रिंट होऊ शकत नाही. ही बाबांनी त्यांना पण ते अनुभूती करून दिली. आणि जेव्हा त्यांची अनुभूती झाली मग बाकी त्यांचे सर्व फोटो, हजारो फोटो त्यांचे आलेले आहेत व्यवस्थित. असंच जे काल मी श्री एम यांच्याविषयी सांगितलं, तर श्री एम यांचे गुरु हे 2-3 पिढ्या आधीचे होते. कारण त्यांच्या गुरु महेश्वरनाथ बाबाजींना जे भेटायला यायचे तर ते सांगायचे की माझे आजोबा पंजोबा वगैरे हे याचे रेफरन्स द्यायचे. म्हणजे ते महेश्वरनाथ बाबाजी किती वयाचे असावेत, पण ते दिसत होते 25-26 वर्षाच्या व्यक्तीसारखे, इतके ते तरुण दिसत होते. तर श्री एमना इच्छा होती की त्यांचा फोटो काढावा, म्हणून त्यांनी फोटोग्राफरला लपून, ते जेव्हा बाहेर फिरायला गेले तेव्हा लपून काढायला लावलं, परंतु काढला तरी सुद्धा त्याच्यात ते आले नाहीत. तर ह्यांना सर्व काही कळतं. त्यामुळे बाबांनी म्हटलं ना, मुंगी कुठून कुठे जाते हे कळतं. तर एवढी मोठी घटना झालेली त्यांना
कळतेच कळते. बाबांच्या आदेशानुसार नागछाप हिंगचा मालक मणिलाल हिंगवाला नवरात्रीच्या पूजेचा सोहळा विधीपूर्वक करीत असे. त्यावेळी गरिबांना भोजन आणि दक्षिणा दिली जात असे. आज मणिलाल आणि त्याची भार्या जरी हयात नसली तरी त्यांची मुले वरचेवर समाधी दर्शनाला येत असतात. नवरात्रीचा संपूर्ण सोहळा विश्वस्त मंडळींतर्फे पार पाडला जातो. इतक्या दत्तात्रय गणपत मुगवे मुंबईत गावदेवी मंदिराजवळ राहत असे. तो वरचेवर बाबांच्या दर्शनास आपल्या परिवारासह गणेशपुरीत जात असे. एकदा एका ज्योतिषाने दत्तात्रयाच्या आईवडिलांना सांगितले की 1956 साली ऑगस्ट महिन्यात खोट्या आरोपावर त्याला कदाचित तुरुंगात जावे लागेल. हे ऐकून सर्व भयभीत झाले. ज्योतिषाने हे पण सांगितले की ह्या संकटातून पार पडायचे असेल तर विमोचनासाठी दाम्पत्य भोजन, साधू भोजन वगैरे करावे लागेल आणि त्यांचा एकंदर खर्च सुमारे रुपये 800 येईल. दत्तात्रय मनात विचार करू लागला. बाबांच्या चरणात मिळणारी सुरक्षितता या त्रिभुवनात अन्य कोठेही मिळणार नाही. लगेच तो आपल्या कुटुंबियांसह गणेशपुरीस गेला. आगंतुकांना पाहून बाबांनी आदेश दिला, तुम्ही सर्व राम भट्टाच्या उपाहारगृहात जाऊन जेवून या. आश्चर्याची गोष्ट म्हणजे बाबांनी आधीच राम भट्टाकडून 4 दाम्पत्यांची, 5 साधूंची आणि 1 गायीच्या भोजनाची तजवीज करून ठेवली होती. बाबा आपल्या भक्तांच्या हिताचा क्षणोक्षणी विचार करीत असतात हे अनुभवून सर्व मुगवेकरांची मने भक्तिभावाने उचंबळून आली. ते सर्व बाबांच्या चरणात नतमस्तक झाले व रुपये 108 अर्पण केले. बाबांनी त्यांना आपल्या सानिध्यात 1 दिवस ठेवून घेतले व दुसऱ्या दिवशी परत पाठवून दिले. बाबांचा आदरपूर्वक निरोप घेऊन घरी परतल्या क्षणी ऑगस्ट 7 तारखेला दत्तात्रय राष्ट्रपतीच्या सुवर्णपदकाकरिता निवडल्याची बातमी घोषित झाली. ज्योतिषाने सांगितलेला कारावास कुठे आणि बाबांच्या अनुग्रहाने मिळालेले सुवर्णपदक कुठे. तर अशा पद्धतीने बाबांनी ही अशी गोष्ट ज्योतिषाने सांगितलेलं, पण उपाय बाकी बाबांनी करवला की जे अन्नदान करणं आवश्यक होतं त्या कुटुंबाकडून ते त्यांनी करून घेतलं आणि त्याची व्यवस्था बाबांनी स्वतःच केलेली आहे आणि त्याला पुरस्कारही मिळाला. तर आपण इथं थांबूयात आणि उद्या भेटूयात. आणि 122 पानांपर्यंत आपलं हे अशा पद्धतीने बाबांचं कार्य आणि आहे. आणि 122 पानांनंतर 60 पानं हे चिदाकाश गीता आहे. चिदाकाश गीता म्हणजे बाबांच्या मुखातून निघालेली वचनं आहेत की ज्यामध्ये पूर्ण वेदांचा सार किंवा जीवनाचा सार, पूर्ण ज्ञानाचा भांडार असलेलं आहे. तर ती 60 पानं आहेत. ते त्याचा अभ्यास आपण हे पुढे होईल आपला. आता जवळजवळ बऱ्यापैकी आपण पुढे आलेलो आहे. तर इथे आपण थांबूयात. आणि आज बाबा मुक्तानंदांच्या आणि भगवान नित्यानंदांचा महाप्रसाद मोहनदादा, वर्षा आणि पौर्णिमाताई आहेत, अजून एक साधिका, त्यांच्यासह घेण्याचा अनुभव आला. आणि त्याच्यामध्ये एक तिथं जे खूप छान वातावरण असतं आणि एक घरच आहे बैठक ग्राउंड फ्लोअरला, तळमजल्यावरती असलेलं. आणि तिथं जे नाम घेतलं जातं टाळ, मृदंग आणि पेटी ह्याच्या सहाय्याने, आणि जे एक साधक त्याच्यावरती खूप शांतपणे ते स्वतः आधी बोलतात आणि त्यानंतर मग सर्व साधक बोलतात. तर ती एक छोटीशी ऑडिओ क्लिप आहे, ती पाठवलेली आहे.
अत्यंत सुंदर वातावरण निर्माण होतं. ज्या वेळेला आपल्याला मनामध्ये नामस्मरण करणं किंवा साधन करणं कठीण वाटत असेल तर त्यावेळेला अशा पद्धतीने वाणीच्या माध्यमातून शांतपणे करायला हरकत नाही आहे. आणि त्यासाठी ते क्लिप एक प्रेरणा वाटली मला खूप आज. मी आधी पण गेले होते, पण आजचा अनुभव असा अजून एक काही स्पर्श झाल्या गोष्टी, तर ते आहे. तिथं आपण थांबूयात.